मस्त अप्रतिम सुंदरच. नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि सध्या आमच्या इथे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे बरीच नेते मंडळी येतात आणि काही लोक जेवणाच्या प्रेमात असतात, काही लोक विष्णूजी की रसोईच्या प्रेमात असतात, काही लोकांच्या प्रेमात मी असतो, अशी काही मंडळी सुद्धा आहेत. आणि आज आपल्या या किचनमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व येत आहे. स्नेहा पंडित दुबे या वसईच्या नवनिर्वाचित आमदार आहेत आणि खूप संघर्ष करून त्या या पदावर पोहोचल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की त्या फूडी आहेत, त्याच्यानंतर त्यांना छान छान रेसिपीज बनवायला आवडतं. मग त्यांना असं वाटलं की अरे आपणही काहीतरी करायला पाहिजे. म्हटलं तुम्ही करू नका, तुम्ही गप्पा मारा, कारण त्यांचा संघर्ष जो आहे तो ऐकण्यासारखा आहे. मी रेसिपी बनवतो आणि त्यांना मी स्टुडिओत बोलवलं आहे आणि त्या आलेल्या आहेत. स्नेहाजी या, क्या बात आहे. नमस्कार. मास्टर रेसिपीमध्ये तुमचं स्वागत. आणि कसं वाटलं नागपूर? छान, सुंदर, थंड. हा, तुम्ही पहिल्यांदा आलात नागपूरला? नाही, आधी आली होती, पण इतक्या दिवसांसाठी पहिल्यांदा आली मी. बर बर. तर काल आपलं बोलताना मला जेव्हा लक्षात आलं की तुम्ही बऱ्यापैकी फूडी आहात, तुम्हाला काय काय कुठल्या टाईपचं फूड आवडतं? मी सगळ्या प्रकारचं खाते, फक्त म्हणजे नॉनव्हेज मला जास्त आवडतं. बरं. कारण की माझी आई मालवणची आहे. बरोबर. वेंगुर्ल्याचा तिचा जन्म आहे आणि त्याच्यामुळे जेवणामध्ये लहानपणापासून तो टच होता. मालवणी मासे जास्त आवडतात आणि व्हेजमध्ये सुद्धा, कारण वडिलांचं पालघर आणि चिंचणी साईडने ते येतं, त्यामुळे अळूवडी, पुरणपोळी, अळूची आमटी, अशा प्रकारचे जे अळूचे पदार्थ आहेत ते आवडतात, ते सगळे आवडतात. म्हणजे सगळंच, म्हणजे आपलं खाणाऱ्याला कसं असतं छान, त्याच्या आपण खाण्यामध्ये तिखट आणि आंबट हे पदार्थ मला जास्त आवडतात. चल, हा पदार्थ जो आहे त्याला म्हणतात भेद्रू भात. अच्छा. हा, तर भेद्रू भात हा आमच्या विदर्भातली खासियत आहे. भेद्रू मी पहिल्यांदाच ऐकते. भेद्रू म्हणजे काय माहिती का, की हे जे टोमॅटो आहेत, अच्छा, हा देशी टोमॅटो आहे. हा, म्हणजे तो असा लाल असा नाही, तर हा देशी टोमॅटो त्यामध्ये वापरायला आम्ही भेद्र म्हणतो. याची भाजी पण करतो, भातही तयार करतो. पण त्याआधी सगळ्यात पहिले मला तुमचं अभिनंदन करायचं आहे की खूप तुम्ही मेहनतीने, कष्टाने आणि सगळ्या लोकांच्या ब्लेसिंग्सनी तुम्ही या पदाला पोहोचलात. थोडक्यात तो अनुभव सांगाल? वसईतला संघर्ष खरं माझ्यापेक्षा जास्त ना वसईतल्या लोकांचा संघर्ष होता, की तिथे 35 वर्षापासनं एकाच पक्षाची सत्ता, एकाच माणसाची सत्ता सुरू होती आणि दहशतवाद, गुंडगिरी, दडपशाही असं सगळं वातावरण होतं. त्याच्यामुळे कोणी विरोध करायलाही उघड कोणी विरोध करत नव्हतं, पण ते होतं हे जाणवत होतं. आणि माझ्या वडिलांनी 1994 पासून या लढाईला सुरुवात केलं होतं वसईकरांच्या सोबत. अनेक लढे वसईतल्या लोकांनी दिले, माझ्या वडिलांनी दिले, त्यांच्यासोबत मीही होती प्रत्येक लढ्यामध्ये. तर त्याच्यामुळे हा प्रवास खूप मोठा आहे, जुना आहे. त्यामुळे मला खूप जण विचारतात की भीती नाही का वाटली, दहशत नाही का वाटली, तर माझं एकच उत्तर असतं, जे घाबरवतात अशांना जे घाबरतात. त्याच्यामुळे लहानपणापासून मी ह्या संघर्षामध्ये वाढलेली असल्यामुळे माझ्या मनात एकतर भीती नव्हती आणि कोणालाच मी घाबरत नाही. आई बाबांनी शिकवलंय लढायचं, तर त्याच्यामुळे भीती नव्हती आणि खूप छान वाटते की एक आपण परिवर्तन करू शकलो. आणि वसईमध्ये आता मला असं वाटतं एक स्वातंत्र्याचा सूर्य उगवलेला आहे आणि वसईचं भविष्य उज्ज्वल होणार आहे, नक्की होईल, मला पण खात्री आहे. हा, म्हणजे वसईकर बघत असतील तर आता त्यांना एक छान दिलासा मिळालाय की स्वातंत्र्य नवीन पद्धतीने त्यांना मिळतं आणि वेगवेगळे ब्रांच, वेगवेगळे हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस हे नव्याने वसईत येतील. आपण सुरुवात करायची का? हो, नक्की. हा सोपा प्रकार आहे. याच्यामध्ये ना हे टोमॅटो पहिले आपण भाताला एक जस्ट अशी हे द्यायची, यामध्ये तेल. आता आमचा विदर्भ म्हणजे काय, थोडंसं स्पायसी आम्ही असं खातो, तेल वगैरे थोडं जास्त खातो, वेगळी मजा असते. लसूण पेस्ट टाकली आणि आलं. आमच्या इथे पदार्थ ना साधे सरळ सोपे असतात, म्हणजे पारंपरिक तसेही पदार्थ. तुम्ही म्हणजे आता मालवणीचा एक विषय काढला, इकडे वसई विरारचं काय आवडतं तुम्हाला? वसईचं आमचं आगाशीचं भुजिंग आहे, भुजिंग ते फेमस आहे. भुजिंग आवडतं.
त्यानंतर माझी शाळा न्यू इंग्लिश स्कूल, आणि ती शाळा स्वातंत्र्यापूर्वीपासनची शाळा आहे, म्हणजे खूप जुनी शाळा आहे. आणि आमच्या शाळेच्या बाजूलाच संजू वडापाव ची गाडी आहे, खूप जुनी आहे. म्हणजे आम्ही लहान असतानापासून त्यांचा वडापाव खातोय. तर तो वडापाव पूर्ण वसईत फेमस आहे, म्हणजे खूप लांबून लांबून येतात. आणि पट्टी समोसा खूप फेमस आहे तो, म्हणजे ते एका समोसाने आपलं पोट नाही भरत, किमान 4 तरी खावे लागतात, तर मनही भरतं आणि पोटही भरतं. आता वसईला कोणी जाल तर या सगळ्या जी का आता नावं घेते तिथे नक्की जा तुम्ही आणि मजा करा. शेवटी काय असतं, आयुष्य हे मजेशीर करणं आपल्या हातात असतं, नाही का? बरं, आलं लसूण घातलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं हळद तिखट, ही मिरची पावडर आहे की म्हणजे नाही, मिरची पावडर आणि तांदूळ. हे तांदूळ साधारण आंबेमोहर घेतला आहे मी, धुवून याला घ्यायचा. सिंपल आहे. आलं लसूण हिरवी हळद तिखट तांदूळ, दॅट्स इट. या थोडं परतून घ्यायचं आपण, म्हणजे त्याला एक वेगळा खमंगपणा येतो. यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी. म्हणजे आता कसं की यामध्ये आपण 2 वाट्या नाही घेतलेलं आहे काय तांदूळ, तर साधारण 3-3.5 वाटी पाणी घ्यायचं आणि पाणी गरमच घालायचं. आता ह्याला पुढचे 10 मिनटं सोडून द्यायचं. आता हे शिजत आहे. आपण छान असे छोटे टोमॅटो घेऊ, ठीक आहे. भेद्र म्हणतात हा टोमॅटो जो आहे, जसं मसाल्याची वांगी आपण चिरतो, येस, हे असं यामध्ये आपल्याला मसाला भरायचा. ओलं सुकं जे काय खोबरं उपलब्ध असेल ते, त्यानंतर थोडासा गूळ, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, आणि नंतर त्यामध्ये आपल्याला आमच्या इथे काळा मसाला मिळतो, मी जाताना तुम्हाला देणार आहे. विदर्भाचा आमचा काळा मसाला. काळा मसाला कसा बनवतो? तुम्हालाही जर प्रश्न असेल काळा मसाला कसा बनवायचा, आयचं बटन दाबा, दिसेल काळा मसाला. तिखट, हळद. तिखट कसं चालतं तुम्हाला? खाते तिखट, बऱ्यापैकी. खूप तिखट नाही पण बऱ्यापैकी चाल. आणि थोडीशी धने पावडर आणि जिरे पावडर, दॅट्स इट. विषय आता संपलेला आहे. थोडंसं मीठ आपण घालू. त्याला एकत्र करून घ्यायचं. मसाला झाला, भात शिजतोय, टोमॅटो कापून चिरून झाले. आता मला तुमची मदत लागेल. ही आवडेल ना? हो, मस्त मसाला भरायचा असं छान. ह्याच्यातच पका, म्हणजे रस ह्याच्यात पडेल. आता हा भात जो आहे तो अगदी आता 70-80% शिजलेला आहे. यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे, ज्याने भात असा छान मोकळा होईल. तसा आंबट बटाटा आहेच, तसा आंबट टोमॅटो आहेच, पण हे लिंबू घातल्याने भात छान असा मोकळा होतो. थोडी साखर, कारण हे सगळं काय ना आंबट गोड प्रकरण आहे, तर ती मजा येते. मला हे आंबट गोड तिखट हे कॉम्बिनेशन खूप आवडतं. ह्याच्यात आता हे भेद्रू असे घालायचे मध्ये मध्ये. आणि म्हणजे या भाताला असेच टोमॅटो लागतात की आपले लाल टोमॅटोही चालतात? नाही, मजा नाही येत त्याच्यात. यामध्येच मजा येते. मग समजा आता गावरानी टोमॅटो भेद्रू आमचे उपलब्ध नसतील वसईला, तर मग तुम्ही काय करायचं, तुमचे जे रेड टोमॅटो आजकाल येतात त्यालाच घ्यायचा, फक्त हिरवे घ्यायचे. सर, तो मसाला आपण भरला होता तो उरला होता, मग त्याचं काय करायचं? तो टाकायचा आपण? आता थोडंसं पाणी टाका.
याला म्हणतात गृहिणी. टाकू आणि पाणी? हा टाका थोडंसं. बस बस की जे काय आहे सगळं ते वापरात आलं पाहिजे. नक्कीच. आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही पक्षासाठी काम करता या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत असाल. खूप उपयोग होतो. हो ना. पाक तयार करणं आणि राजकारण हे सारखे आहेत. कोणती गोष्ट केव्हा टाकायची, कुठे टाकायची, कुठला कार्यकर्ता कुठे वापरायचा, काय करायचा, किती वेळ त्याला दम द्यायचा, किती वेळ शिजू द्यायचा आणि कुठल्या वेळी लोकांसमोर आणायचं, आणि सगळ्यांना बॅलन्स बॅलन्स करायचं. करायचं. मंद आचेवर पुढचे 7 मिनिटं. घरी मुलाला किंवा मिस्टरांना काय आवडतं तुमच्या हातचं? माझ्या दोन्ही मुलांना मच्छी आवडते, फिश. त्याच्यामध्ये प्रॉन्स पुलाव, कोलमीचं लोणचं, त्यानंतर भरलेलं पापलेट, म्हणजे ही बरोबर. माझी स्पेशालिटी अच्छा. आहे, मी चांगलं बनवते. आणि नारळी भात, बरं काटाची आमटी, बरं. म्हणजे हे हे सगळे सगळं. पदार्थ. आणि मिस्टरांना माझ्या कसं आहे, त्यांचं थोडंसं युपीचं कल्चर आहे आणि त्यांची आजी जी होती ती सिंधी आहे, सिंधी होत्या. तर त्याच्यामुळे सिंधी आणि युपीचं कल्चर असं खाण्यामध्ये सुद्धा मिक्स आहे. क्या बात आहे. सिंधी कढी माझी सुद्धा फेवरेट आहे. ओ आणि त्यांची आमच्या माजींची टमाटर कांदे की चटणी. अच्छा, टमाटर प्याजची चटणी. हा. आणि हे पूर्ण म्हणजे माझं सासरच्यांचं सगळ्यांची फेवरेट डिश आहे, टमाटर कांदे की चटणी. तर हे सगळं आहे. आणि मी विष्णू सर लग्नाआधी मला काही यायचं नाही, फक्त वरण भात आणि बटाट्याची भाजी. बस. लग्नानंतर शिकत गेली आणि विशेषतः मुलं झाल्यानंतर, कारण की त्यांची एक एक फरमाईशी येतात ना, हे बनवा ते बनवा, असं करून युट्यूबवर बघून, आजीच्या माझ्या रेसिपीज आठवून, आईला विचारून, सासूबाईंना विचारून आता एकदम एक्सपर्ट एकदम तयार. क्या बात आहे. बरं, आता तुम्ही पहिला म्हणजे नागपूरला तसा आमदार म्हणून आलात, तर आमच्या इथलं काय काय खाल्लं तुम्ही नागपूरचं? मला जास्त बाहेर जाता आलं नाही, कारण की अधिवेशनच होतं आणि पहिलं अधिवेशन, त्याच्यामुळे मी सिन्सिअर स्टुडंट सारखी पूर्ण वेळ मी बसून होती. पण विधान भवनाच्याच परिसरामध्ये महिलांचे बचत गटांचे स्टॉल्स लागलेले आहेत आणि आमचे वसईहून जवळपास 70 कार्यकर्ते आले होते. तर त्यांच्याबरोबर बसून झुणका भाकर, ठेचा आणि हे सगळं मी खाल्लं. म्हणजे आता मी वसईचे मागाशी तुम्ही भुजिंग म्हटलं, त्याच्यानंतर बटाटे वडा म्हटलं, याशिवाय अजून काही आहेत जॉईंट्स? आहेत ना, तिथे एक जगदंबा पाणीपुरी आमचं आहे, मोठं दुकान आहे. आणि तिथे मी 11वीत असल्यापासून खाते, म्हणजे 20 वर्षाहूनही जास्त झाली. आणि तिथले जे पाणीपुरी बनवतात ना काका, तेच आहेत, म्हणजे 20 वर्षांपूर्वी जे बनवत होते तेच आताही बनवतात, सेम टेस्ट. आणि खूप छान, म्हणजे पाणीपुरी आणि दहीपुरी तिथली खूप फेमस आहे. त्यानंतर आमच्याकडे विलेज कोळीवाडा म्हणून आहे, तर तिथे कोळी आणि मालवण, गोवा असं तिथलं सगळं कुझिन आहे. कोकम आहे, फार्म हाऊस आमच्याकडे चेन आहे, फूड चेन आहे, त्यांचे 4-5 आहेत रेस्टॉरंट्स. ड्रीमलँड आहे माझ्या घराच्या बाजूलाच, म्हणजे पार्सल तिकडनं येत असतं. तर ही सगळी आहेत. मला एक अजून सांगा की आता मागाशी आपण जसं बोललो की आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालं, तर आता तिथे टुरिस्टची ऍक्टिव्हिटी वाढेल का, किंवा त्यासाठी काय प्रयत्न करतात? नक्कीच करायला पाहिजे, कारण की आमच्या वसईला मिनी गोवा म्हणतात. बरोबर. म्हणजे जर तुम्ही येऊन बघितलं तर खूप सुंदर किनारपट्टी आहे आणि फुलांची शेती होते, केळीची शेती, नारळाच्या बागा, खूपच सुंदर परिसर आहे, हरितपट्टा. पण 30 वर्षामध्ये त्याला पर्यटनाच्या दृष्टीने, टुरिझमच्या दृष्टीने अजिबात डेव्हलप केलेलं नाहीये. पोर्तुगीजांपासून जिंकलेला नरवीर चिमाजी अप्पांनी किल्ला आहे, जसा आपला मालवणचा सिंधुदुर्गचा किल्ला आहे ना मधोमध, आणि अलिबागचा आपण मुरुड जंजिरा म्हणतो, तसाच आमच्या अर्नाळ्याला समुद्राच्या मधोमध किल्ला आहे. पण तिकडे जाण्यासाठी जेट्टी नाही वगैरे, त्याच्यामुळे त्याचा विकास नाही होऊ शकलाय टुरिझमच्या दृष्टीने. तर ते सगळं करायचं आहे, म्हणजे प्लॅन्स आहेत डोक्यामध्ये आणि खूप छान विकास होऊ शकतो. म्हणजे दुसरं आपण म्हणू ना, मिनी गोवा खरंच गोवा होऊ शकतं वसई, इतकं पोटेन्शियल आहे. आता तुम्हाला सांगायला आवडेल की आमच्या अमेरिकेतली जी काही रेस्टॉरंट्स आहेत, तर तिथे काम करणारी मॅक्झिमम शेफ मंडळी जी आहेत ती सगळी तिकडलीच आहेत. आणि आमचा इकडं टेक्सासचं एक रेस्टॉरंट सुरू आहे, म्हात्रे म्हणून तुमच्या इथला पोरगा आहे, तो छान हे करत असतो. तर छान वाटलं. आता मला वाटतं ह्याला 1 मिनिट बघू आपण.
आम्ही याची मजा घेतो आणि एक घास खाल्ल्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलतो, नाही का? नक्की. मस्त, अप्रतिम, बढिया. सुंदरच. काय बात. तुम्हाला चहा कसा आवडतो? कोरा चहा आवडतो मला, दुधाशिवायचा हम्म. आणि गोड. बरं, तर मी उद्भूतम याच्यासाठी विचारतो की आता बरीच लोक बघत असतील तुम्हाला आणि तुम्हाला आता लोक बोलवतील तुमची सक्सेस स्टोरी किंवा जी काय स्टोरी ऐकायला, तर त्यांना सगळ्यांना समजा म्हणून यांच्या आवडीनिवडी आत्ताच त्यांच्याकडनं काढून तुम्हाला सांगतोय. सो बी रेडी फॉर कोरा चहा विथ मोर मोर शुगर. शुगर. याच्यावरून विचार की तुम्ही ह्याच्यात आल्या कशा म्हणजे? विष्णू सर, माझे आई वडील दोघे, विवेक पंडित आणि विद्युलता पंडित, ह्यांना 40 वर्षाची सामाजिक बॅकग्राऊंड आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी 40 वर्षापूर्वी श्रमजीवी संघटना नावाची संघटना स्थापन केली पालघर जिल्ह्यामध्ये. आणि आता त्या संघटनेचं काम 6 जिल्ह्यांमध्ये आहे. पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, अहमदनगर आणि थोडं पुण्या साईडला पण आपण वाढतो. तर आदिवासी, कष्टकरी, वंचित समाज, बरोबर. या समाजासाठीची संघटना आहे, त्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. बरोबर. आणि माझी आई आणीबाणीच्या काळामध्ये जो चर्चगेट स्टेशनला 9 महिलांचा पहिला सत्याग्रह झाला होता आणीबाणीच्या विरोधात. बरोबर. आणि त्या 9 महिलांना 3 महिने कारावास झाला होता. बरोबर. त्या 9 महिलांमधली माझी एक आई, अरे बापरे. विद्युलता पंडित. बरं. तर त्याच्यामुळे लढण्याचा वारसा हा पोटातूनच मिळालेला आहे. आणि त्या दोघांनी कधी असं नाही केलं की संघटनेचं काम करताना, आंदोलनं करताना आम्हाला घरी ठेवलंय आणि ते बाहेर गेलेत. मी आणि माझी मोठी बहीण, आम्ही दोघी नेहमी त्यांच्या सोबत असायचो, प्रत्येक आंदोलनात सोबत असायचो. त्याच्यामुळे संघर्ष, पोलीस, प्रशासन ह्याचा सगळ्याचा अनुभव होता, पहिल्यापासून अनुभव होता. आणि लहानपणापासून तेच बघत गेल्यामुळे मनामध्ये ती एक म्हणजे ती आवड निर्माण झाली की आपल्याला पण पुढे जाऊन हेच काम करायचं. ते समाधान वेगळं असतं. म्हणजे आपण कोणाला तरी एक हक्क मिळवून दिल्यानंतर, अधिकार मिळवून दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो तो आनंद आहे तो खूप वेगळा असतो. हा अनुभव मला ना आता मागच्या काही महिन्यापूर्वी वनवासी कल्याण आश्रमाने एक छान मेळावा आयोजित केला होता आदिवासी बांधवांसाठी, डिलिस्टिंगसाठी, की जी लोक आदिवासी कन्वर्ट होऊन दुसऱ्या याच्यात गेलेली आहे ती इकडलाही फायदा घ्यायचा आणि तिकडलाही फायदा, त्यासाठी म्हणून ते आंदोलन होतं. जेव्हा 25,000 आदिवासी बांधव आले होते आणि त्यांच्यासाठी मला मसाले भात करायला मिळाला, हे भाग्य मला मिळालं. तर खूप मजा आली म्हणजे ते सगळं करताना. त्याच्या असं ते केल्यानंतर असं खूप आपण काहीतरी केलं बा, 10,000 किलो मसाले भात होता तो, असं काही वाटलं नाही. हां, करायचं वाटायचं त्यांच्या चेहऱ्यावरचं, कारण ते कसे बसे बिचारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले सगळे झोल जुगाड. आणि त्यांचा एक स्वभाव मी बघितलाय, ज्यांच्यावर प्रेम करतात ना त्यांच्यासाठी म्हणजे प्राण गेला तरी चालेल. म्हणजे जी निष्ठा शिकावी ना, तर ती मला असं वाटतं गरीब वंचित समाजाकडनं शिकावी. बरोबर. त्यांच्यासाठी ज्यांनी केलंय त्यांना ते कधीच विसरत नाहीत. आणि मी माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत ना, कोरा चहा आपण म्हटलं तसं, ह्या तशाच लागल्या आहेत. कारण की आम्ही गावागावात जायचो, लोकांकडे दूध वगैरे नसायचं, कोरा चहा मग तो आणि गोड, जास्त गोड, गोडाचा चहा. त्याच्यामुळे तशी सवय लागली आहे मला लहानपणापासून कोरा चहा प्यायची. आणि चिंबोऱ्या, बेलकड्या, चवळी, करांदे, पेज, तर हे सगळे त्यांचे पदार्थ आहे. सुकट, जवला, हे सगळं त्यांच्यात राहून खाऊन मला पण त्या आता सगळ्या गोष्टी आवडायला लागलेल्या आहेत. पुढे आता काय करायचं हे आहे? पुढे आता लोकांनी निवडून दिलेलं आहे खूप विश्वासाने, त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासावर पात्र ठरणं हे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. बरोबर. वसईचा जो एवढा वर्षांचा बॅकलॉग आहे, 35 वर्षांचा, तो काढायचा आहे. साध्या साध्या मूलभूत सुविधांचा सुद्धा वसईमध्ये अभाव आहे. आपण मगाशी म्हटलं तसं की पर्यटनाच्या दृष्टीने वसईचा विकास होऊ शकतो, खूप ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होऊ शकतात. त्या सगळ्यासाठी प्रयत्न करायचे. चला, तुमच्या प्रयत्नांना आणि तुम्ही ही जी घोडदौड केली त्याच्याबद्दल खरंच म्हणजे मनापासून हात जोडतो, एका स्त्री शक्तीला सलाम करतो. कारण मी स्त्री शक्तीशिवाय इथे उभंच नव्हतो, कारण मी स्त्री शक्तीशिवाय इथे उभंच राहू शकलो नसतो. त्याच्यामुळे ऑलवेज अहेड, माझ्या आईकडनं, बहिणीकडनं, आजीकडनं, बायकोकडनं, तुमच्यासारख्या लोकांकडनं शिकत आलो आणि करत गेलो. तर
तुम्हाला शुभेच्छा. तुमचे खूप खूप धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल. अरे, आणि मला माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे तुमच्या बरोबर स्क्रीन शेअर करणं. नाही, नाही, म्हणजे असं काही थँक्यू. थँक्यू. तर पाहत राहा मास्टर रेसिपीज तर पाहायला, पण आज एका लढवय्या स्त्रीचा प्रवास आपण थोडक्यामध्ये हा पाहिला. पण हा प्रवास थोडा नाही, किती वर्षाचा आहे? 20 वर्षाचा 20 आहे. वर्षाचा. म्हणजे परंपरेने चालत आलेला प्रकार. आपण पारंपरिक पदार्थ बनवतो, पण परंपरेचा लढा सुद्धा असतो. तर हा लढा आपण थोडक्यात पाहिला. जमलं कधी तर नक्की वसईला जा, ताईंना भेटा आणि मास्टर रेसिपीज पाहत राहा. हा भेद्रू भात नक्की करा, एवढं नाही का? हो. त्याच्याशिवाय मजा नाही. नक्कीच. थँक्यू.